नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे जे नेबर आहेत ना, तर त्या काकांच्या वडिलांची ही गोष्ट आहे. ओके. तर ते आहे ना, इथेच 1970 मधली गोष्ट आहे. ठीक आहे. तर ते इथे त्यावेळी भाईंदरमध्ये राहायचे. 1970 1980 असू शकते, मी चुकू शकतो त्या. तर ते इथे भाईंदरमध्ये राहायचं आणि ते फोर्टला होते कामाला. ओके. तर त्यांना रोज, आता तर खूप लवकर झालंय, पण त्यावेळी रोज त्यांना 2-1 तासाचा प्रवास असायचा. तर एक दिवशी ते असं ट्रेनमध्ये चढले रात्रीच्या वेळी, त्यांना गावी जायचं होतं आणि त्यावेळी मुंबई सेंट्रलला त्यावेळी आपल्याला काय बोलतात, बस पकडायला. बस पकडायला जायचं होतं त्यांना. तर त्यावेळी मुंबई सेंट्रलला त्यांना जायचं होतं, बस एसटी पकडायला गावी जाणार होतं. रात्रीचे 9-1 वाजलेले आणि त्यावेळी ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण खूप कमी होती. आणि त्यावेळी तू नोटीस केलं असशील की प्लॅटफॉर्म आणि ट्रेनचं अंतर खूप होता, मधली गॅप खूप जास्त होती. तर ट्रेन ऑलमोस्ट सुटत आली होती आणि जस्ट प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि आहे ना, त्यांची एसटी होती, कामावरून आलेले, रेडी होऊन परत ते जात होते. तर ते त्यांनी थोडी घाई केली, ट्रेन सुटत आलेली म्हणून ते चालती ट्रेन पकडायला गेले. आणि असं वाटलं होतं की चालती ट्रेन कधीच पकडली नाही पाहिजे, कारण ट्रेन आपल्याला खेचते. हो. तसं. तर तेच त्यांच्याबरोबर झालं की त्याने ते पकडायला गेले आणि त्यांनी स्टँड पकडला आणि त्यांना धावता बरोबर आलं नाही. तर त्यांचा असा पाय हळूहळू सुटत होता, असा आतमध्ये जात होता. तर ते ऑलमोस्ट माझं असं आलं की ते आजोबा तर आता राहिले नाही, पण काका आम्हाला बोलत होते. त्यांचं असं की त्यांना असं वाटलं झालं माझं, म्हणजे हो गया आज, आता मी मरतोय, असं त्यांचं झालं. आणि त्यावेळी मी जो पाय आतमध्ये जातोय तितक्याच वेळी मला असं कोणतंही एक माणूस आला, त्यांनी असं उचललं आणि ट्रेनमध्ये ठेवलं. आणि तो माणूस कोण नव्हता, म्हणजे असं एक ब्लॅक शॅडो दिसली, ज्याने मला उचलून आतमध्ये ठेवलं. आणि त्याच वेळेला त्यांची जी आई होती, ती गावी राहायची, तिला असं एकदम झटक्याने ती उठली आणि तिला अशी जाणीव झाली काहीतरी वाईट होतंय. तर ती पण देवासमोर बसलेली अशी, आणि ते वाटतं की ते त्यांचा गावातला राखणदार होता, ज्यांनी त्यांची सुरक्षा केली त्यावेळी. तू आता म्हणालास ना की माणूस दुसरीकडे असतो आणि दुसऱ्याच माणसाला अशी जाणीव होते. ह्याच्यावरती माझ्याकडे किस्सा आहे. म्हणजे एका मैत्रिणीने सांगितलेला. आता असं कसं म्हणतात की जास्त मोठे केस असतील ना तर मोकळे सोडू नये वगैरे असं म्हणतात, कारण त्याच्याकडे एंटिटी अट्रॅक्ट होतात. बरं. तर मग ती काहीतरी दुपारी कॉलेजला निघाली होती आणि तिची आजी काहीतरी देवारात बसून पूजा वगैरे करत होते आणि सांगितलेलं की केसांची वेणी घालून जा म्हणून, असे मोकळे केस घेऊन जा म्हणून. ते काहीतरी फंक्शन होतं म्हणून तिने ते काहीतरी केस मोकळे सोडले होते आणि ती गेली बस स्टॉपवरती जाऊन उभी राहिली आणि बस येणार आणि ती कॉलेजला जाणार इतकं तिच्या आईचा फोन आला आणि विचारलं काय. तर बोलते माझी बस आली आहे, मी तुला नंतर फोन करते. तर ती बोलते नाही आजी कसं तरीच करते, तू पहिले घरी ये. तर ती म्हणाली काय झालं आजीला, म्हणजे काय बरं वगैरे वाटत नाही. ती बोलते तिला पहिले घरी बोलव. तर तू अरे माझं फंक्शन आहे असं काय. तू बोलते नाही आजी ऐकतच नाही आहे आणि देवासमोरून उठत पण नाही आहे, त्यामुळे तू पहिली घरी ये. तर ती घरी आली आणि ना ती उंबऱ्याच्या आत पाय टाकणार तेवढ्यात तिची, तू विचार कर, 80-90 वर्षाची आजी तरा उठून बाहेर आली, उंबऱ्याच्या आतमध्ये उभं राहून त्या मुलीला बोलते आतमध्ये यायचं नाही, तू आतमध्ये यायचं नाही. स्वतःहून तिला समज येतं, म्हणजे ती बोलते आतमध्ये, म्हणजे ती मुलगी बाहेर, ती उंबऱ्याच्या आत पाय टाकणार तेवढ्यात तिची आजी बोलली तू आत यायचं नाही, तू बाहेरच थांब. तर ह्या मुलीला कळे ना की नक्की काय झालंय. तर तिच्या आजीने ना काहीतरी केलं, मला एक्झॅक्ट आठवत नाही, नजर काढली का काय केलं. आणि त्याच्यानंतर मग त्या मुलीला तिने आतमध्ये घेतलं आणि सांगितलं की तुझ्या मागे कोणीतरी घरात येत होतं, जे तिच्या आजीला जाणवलं. म्हणजे त्या लांबसडक केसांच्या त्या मोहापायी जे काही होतं ते घरात येत होतं. आणि मग घरात आलं असतं तर मग असं पण म्हणतात की तू जर कुठे गेलास ना आणि तुला मोडकी वास्तू किंवा मोडलेल्या कुठल्या देवाच्या गोष्टी असतील तर त्या घरी घेऊन येऊ नयेत, किंवा त्याचे फोटोज वगैरे पण असतील ना तर ते स्वतःकडे ठेवू नयेत, कारण तू निगेटिव्ह एनर्जी त्या माध्यम थ्रू स्वतःबरोबर ठेवतोस. बरोबर. म्हणजे तू फोटो काढलेस तर त्या डिव्हाइसमध्ये ते निगेटिव्ह एनर्जी कॅप्चर झाली आणि ती निगेटिव्ह एनर्जी तुझ्याबरोबर, कारण
असं हिस्ट्री डिपार्टमेंटला माझ्या एका मित्राने, आम्ही जातो ना सर्वेला, तिथे एक रामाची मूर्ती होती, खूप सुंदर मूर्ती होती ती, आणि पण तुटलेली होती. बरं. तर त्याला आम्हाला असं मोह आवरत, अरे किती सुंदर हे. त्याने फोटो काढला त्याचा. तो घरी आला आणि डोकं दुखायला, उलटी व्हायला. फोटो काढून सुद्धा? हो हो हो. मोबाईलमध्ये डोकं आणि ह्यांना कळेना की नक्की काय झालंय, म्हणजे घरच्यांना. आणि तुला माहिती पिंगळा असतो, घरी येतो आणि भविष्य सांगतो. तसं त्याच्याकडे तो एक माणूस असा आला आणि त्याने येऊन विचारलं होतं, तुमच्या घरी कोणी आजारी आहे का? तर त्याची आई बोलली, हो माझा मुलगा आजारी आहे म्हणून. आणि जेव्हा त्याने बघितलं ना, तेव्हा त्याने सांगितलं की तू स्वतःसोबत काहीतरी घेऊन आलायस घरात, त्याच्यामुळे तुला हा. आणि किती 1-2 महिने त्याला तो त्रास झाला. अच्छा. आणि त्याने सांगितलं की तू तुझ्या बरोबर ते घेऊन आलास घरात, ते पहिलं डिलीट कर, मग ते नॉर्मल होईल. त्याने डिलीट केल्यानंतर ते नॉर्मल झालं. एवढं. म्हणून ते बोलतात की तू कॅप्चर करतो, त्यांना एक एनर्जी देतोस आणि ती स्वतः बरोबर तू ती घेऊन येतोस. म्हणून ते कळलं. म्हणून बाहेरून दिलेलं कोणी खाऊ नये, किंवा बाहेरून कोणी काय दिलं तर घरात घेऊन येऊ नये असं. ते भविष्यावरून मला ते आठवलं, ते भविष्य बघतात ना, तर मला आधी ह्यांच्यावर विश्वासच नसायचा. मला असं वाटायचं की पकाऊ गोष्टी आहेत आणि माणसं फेकतात आणि माणसं घाबरतात आणि तसं आहे. तर आणि मला वाटलं खूप असे जनरिक अशा गोष्टी करतात जे प्रत्येकाबरोबर होणार आहेत आणि ते झाल्यावर त्यांना असं वाटतं की अरे यांनी जादू केली तसं. तर एकदा काय झालेलं ना की आमच्या 12वीचा निकाल होता आणि मी 12thला सायन्स घेतलेला आणि मला असं वाटलं मी फेलच होणार आहे, कारण मी अभ्यासच काही केला नव्हता. ऑलमोस्ट मी गेल्यात जमा होतो, अभ्यासच काहीच नाही केला. आणि मला एवढा आत्मविश्वास होता की मैं तो जा रहा हूँ, मेरा तो नहीं हो रहा है इस बार. तर माझा एक मित्र यायचा मला शिकवायला, तो अशा 3 वर्ष मोठा होता. तर तो BSc करतो, तो मला शिकवायला यायचा. तर तो कंटिन्यू 20-25 दिवस आला एकदम डेडिकेशननी. त्याचा असं होतं की मैं तेरे को पास कराऊंगा. तर मला जेवढी टेन्शन नाहीये ना, त्यापेक्षा जास्त टेन्शन त्याला होती. हो. तर त्यांच्या घरात असं कोणतरी भविष्य सांगणारा असं कोणतरी बाबा वगैरे होता. तर त्यांना विचारलं की त्याला बराच जुना मित्र होता, त्यामुळे त्याला माझी बर्थ डेट वगैरे माहिती होती. बर्थ डेट, नावाचं फर्स्ट लेटर वगैरे त्यांनी दिलं. आणि त्यांनी मला बरोबर 1 तासाआधी, 1 वाजता निकाल लागतो, एक किंवा अर्धा तासाआधी त्यांनी सांगितलं की रिकी तू पास हो जाएगा, देख तेरे को 52% आएगा. ठीक आहे, ॲक्युरेट एकदम. 52%, असं नाही की 50 या फिर इसके बीच में, असं नाही. आणि मी बोललो की ठीक आहे चल, आणि माझी फाटलेली म्हणून बोललो ठीक आहे भाई ठीक आहे, ठेवलं फोन. आणि निकाल लागला आणि मला ॲक्युरेट 52% आले. आणि असं एक प्रो नोवेअर, म्हणजे असं नाही आहे की त्या बाबाला कोणी एज्युकेशन डिपार्टमेंटने सांगितलंय ते मी तसा असू शकत नाही. आणि मला ॲक्युरेट ह्याला कसं माहिती, आणि जज्बात पलटली आहे. आणि मी तुला सांगतो की त्यावेळी 12वीत मी ज्या मुलांबरोबर असं एक्झाम हॉलमध्ये जायचो ना इकडचे, त्यांना एकूण एक केमिस्ट्रीचे फॉर्म्युला पार्ट आणि मी चॅप्टर ऑप्शनला टाकले. आणि ते एक फॉर्म्युला ते लोक ते केमिकल कंपाऊंड्स वगैरे, केमिकल रिॲक्शन वगैरे ते पाठ करून गेले, तोंडपाठ. आणि ते पोरं नापास झाले. लेजिट तसं झालंय. आणि मी काहीच नाही करून मी पास झालोय. मॅथ्स मध्ये मी काटावर पास झालो. पण ते की मला तेव्हा झालं की काहीतरी आहे आपल्या समजेच, बोलतात ना माइंडच्या पलीकडे आहे, पण काही कुछ तो है, मालूम नाही कुछ तो है तसं. पण मला त्यावरून तुला अचानक विश्वास बसला असेल ना. हो, अचानक मला असं एक नवीन जग माझ्यासाठी ओपन झालं की खुलं आलं की कुछ तो अलग आहे. आणि अजून एकही झालेलं माझ्या बरोबर की मी आता लास्ट जॉबवर होतो ना, तर तिथे मी लास्ट जॉब सोडत होतो आणि मी सोडला तो जॉब. ठीक आहे, मी रेझिग्नेशन टाकलं त्या लेटरला. तर माझी एक मैत्रिणीने ना मला, आणि मला एक दुसरीकडे मी परत घेतो मी. तर असं सेम असं माझ्याबरोबर झालेलं लास्ट इयर. तर मी जॉब सोडायचं होतं, मला खूप वैतागलेलं, मी कंटाळा आलेला की कब तक करेंगे असं तसं. तर मी रेझिग्नेशन टाकलं आणि मी खूप डायसी होतो. तर मी रेझिग्नेशन टाकला आणि माझी एक मैत्रीण होती, तर तिनेही मला काहीतरी ती जेमिनाय स्टार वार असं काहीतरी असतं ना, तर ते स्क्रीनशॉट पाठवलं. मी ते स्क्रीनशॉट तुला आता पण दाखवेन किंवा मी व्हिडिओमध्ये टाकेन. मी रेझिग्नेशन टाकण्याच्या 4 दिवसा किंवा 5 दिवसानंतर तिने पाठवलं आणि तिथे एक्झॅक्ट लिहिलेलं की
देअर माइट बी अ चेंज इन जॉब Job, और हा. प्रमोशन असं लिहिलेलं. हा आणि मग एक्झॅक्टली चेंज इन जॉब करत होतो हा. त्यावेळी, तर तेव्हा झालं. परत मग एक माझ्या मैत्रिणीने मला एक ॲप होता, पॅटर्न नावाचं एक ॲप आहे, ते डाउनलोड करायला सांगितलं. तर त्यातून खूप अशा ॲक्युरेट गोष्टी निघायच्या. निघायच्या मला असं सांगितलेलं की माझे 11 महिने खूप चांगले असणार चांगले आहेत. असणार. त्या ओके 11 महिन्यांनी ऑब्व्हियसली आता एवढे फॉलोअर्स हा. वगैरे झाले, तर ते तर तसं आहे. तर मी जास्त मानत नाही, अरे यार मी जास्त मानत नाही, पण हां, तर ते काही गोष्टी आहेत. नाही, माझा ह्याच्यावरती विश्वास आहे, कारण माझे आजोबा ज्योतिष होते, त्यांची मिसेस पण ज्योतिषी होती. आणि कसं असतं माहिती आहे, मला त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की जे तू बोलतेस ते तुझ्यासोबत होणार, कारण तू मॅनिफेस्टेशन आजोबांनी खूप आधी आधीच सांगितलं, मॅनिफेस्ट अं, करते. माझा या गोष्टीवरती विश्वास काय आहे, कारण मी ते केलं आणि ती गोष्ट मला मिळाली हम्म, आणि ती ॲक्युरेट तशीच्या तशीच मिळते. फक्त एवढंच की तुमचं मॅनिफेस्टेशन जे तुम्ही करता त्याच्यात ॲक्युरसी पाहिजे. हां. तुम्ही दरवेळेला ते चेंज करत गेलात ना, दर दिवशी वेगळं मागाल, तर ते तसं नाही होत. ती कन्सिस्टन्सी असेल ना, तर युनिवर्स तुम्हाला ते देतच. आणि ते तसं मला मिळालं, म्हणजे किती 6 महिन्यात मला रिझल्ट मिळाला होता. अच्छा. हां. आणि तू जेव्हा मॅनिफेस्टेशन करतो ना, आणि तू एक आकडा जेव्हा डोक्यात ठेवतो, तेव्हा तुला ते आकडे दिसतात. अच्छा. मग 1111 आणि 555 हे मला दिसतात. आणि ह्या आकड्यांचा पण परत अर्थ निघतो की 1111 मध्ये काय, की तुम्ही राईट पाथवर आहात, तुम्हाला जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करताय त्या पाथवरतीच तुम्ही आहात असं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.